नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SMT आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे। तर हा जो व्हिडिओ आहे तो 1 ऑगस्ट म्हणजे कालचाच आहे। तर मी तसं ठरवलं आहे की आज जर शूटिंग केली तर तो व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी पोस्ट करणार आहे। तर बघू आता मला किती कन्सिस्टन्सी ठेवता येते। तर आता सध्या सगळ्यांची एक्झाम सुरू झालेली, कोणाची 1 ऑगस्टपासून आहे, कोणाची 27 जुलैपासून सुरू झालेली, त्यानंतर कोणाची 4 ऑगस्टपासून आहे। त्याच्यामुळे सध्या एक्झामचं प्रेशर खूप आहे। ॲक्च्युली एक्झामच्या पिरियडमध्ये खरंच खूप काम असतं। जर जे ट्युशन घेतात किंवा टीचर्स आहेत त्यांना माहिती आहे, पेपर सेट करणे, मग त्यांचं सगळं चेक करणं प्रॉपर आहे की नाही। प्रत्येकाचा पेपर पॅटर्न स्कूल वाईज वेगवेगळा असतो आणि माझ्याकडे CBSE स्टेट बोर्ड दोन्ही माध्यमांची मुलं आहेत। त्यामुळे मला आणखीनच म्हणजे असं खूप जास्त कन्फ्युजन होतं। आता हा जो आहे तो सेंट झेवियरचा आहे, 4 स्टँडर्डचा आहे। तर त्यांना मी पेपर सेट करून दिलेला। हे पण स्टेट बोर्डचेच आहेत, पण ही 5th स्टँडर्डची। तर मी 5th स्टँडर्डपर्यंत शक्यतो पेपर सेट करते, कारण पेपर सेट केले ना की मग कसं आपल्याला पण सगळं क्लिअर होतं की हां ह्यांचं एवढं घ्यायचं होतं तेवढं झालेलं आहे। ह्याची एक्झाम 4 ऑगस्टपासून आहे। त्याला मी क्वेश्चन आन्सर बाहेर करायला दिलेले। ज्यांना रीडिंग येतं ना त्यांचं काही टेन्शन नाही, ते त्यांचं करतात। आपल्याला फक्त ओरल घ्यायची आणि रिटन प्रॅक्टिस घ्यायची असते। तर तुम्ही ते बघू शकता, मी ज्यांची 4 ऑगस्टला एक्झाम आहे त्यांची अजूनही मी पेपर सेट करत आहे। तोपर्यंत नोटबुकमध्येच पेपर त्यांना मी असं क्वेश्चन वगैरे लिहून देते आणि हिची एकटीची एक्झाम झालेली आहे। तर ही माझी सकाळची बॅच होती। आता सध्या एक्झाम आहे आणि मुलं वाढलेली आहेत। तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला माझे 28पर्यंत स्टुडंट्स होते आणि अचानक जुलैमध्ये माझे 12 मुलं वाढली, म्हणजे आता सध्या माझ्याकडे 40 मुलं आहेत। तर मग मी काय केलं, जे 6:30च्या बॅचमध्ये होते त्यांना पण 1 तास एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे ना, म्हणून मग त्यांना 5:30 वाजता बोलवते आणि हे जे CBSEचे 3:30 वाजता येत होते त्यांना 2:30 वाजता बोलवते। त्याच्यामुळे मग कसं होतं आपल्याला म्हणजे ओव्हरलॅप होत नाही, म्हणजे कधी एकत्र मुलं आली की आपला पण खूप गोंधळ होतो आणि कमी मुलं असली एका बॅचमध्ये की त्यांना शिकवणं सोपं जातं। आता हे 3:15 वाजले तुम्ही बघू शकता। तर मग आता ह्यांना मी आल्याच ह्यांचे तर जे ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहे त्याची ओरल घेणार। ह्यांचा मराठीचा पेपर होता, ते मराठीचं करत बसलेले आणि इथे आतमध्ये 8th स्टँडर्ड आणि 6th स्टँडर्डच्या मुलांना मी थोडंसं म्हणजे वेगवेगळं बसवते आणि 8th स्टँडर्डच्या मुलांना पण वेगवेगळं बसवते। पण मला ओरल घ्यायची होती त्यांची मराठीचे, जे टिक द करेक्ट ऑप्शन असतात किंवा वचनबद्ध असतं, ज्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक मुलांच्या होऊ शकत नाही, अशा गोष्टींची मी ओरल घेते, जेणेकरून त्यांचं लिहिण्याचं जे काम आहे ते कमी होईल। म्हणून मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही वाचा एकदा, मग मी तुमची ओरल घेते आणि नंतर मग ते त्यांचं जे थोडक्यात उत्तर आहे, एका वाक्यात आहे, निबंध लिहायचा आहे, तर ते सगळं करवतं। म्हणजे एक मुलगा जवळजवळ 3 तास तरी क्लासमध्ये असतो आणि जी मुलं अजून वीक आहेत किंवा घरी त्यांचं घेणारं कोणी नसतं ती मुलं 4-4, 5-5 ताससुद्धा माझ्याकडे थांबतात। पण आता ही मुलं हुशार आहेत, ते त्यांचं करतात। हिचा होता मॅथचा पेपर, तर मग तिला त्याच्या बुकमध्ये तिचं काय काय इनकम्प्लीट होतं तर ते तिच्याकडून करून घेतलं। ह्या सगळ्यांचे ना मी पेपर काढलेले, सगळ्यांचे, आणि सगळे वेगवेगळ्या स्कूलचे आहेत। आता ही बघा, ही मॉडर्न स्कूलची आहे, ती एकटीच आहे 6th स्टँडर्डची। मग तिच्या ऑब्जेक्टिव्हचा पेपर काढलेला, कारण ऑब्जेक्टिव्हचं लिहायला खूप असतं, वेगवेगळ्या फिल इन द ब्लँक्स वगैरे असतात आणि मग मुलं काय करतात की पहिल्याचं आन्सर हे, दुसऱ्याचं आन्सर हे, असं कधी कधी वाचतात आणि तसेच मग ट्रू आणि फॉल्स पण तसेच लक्षात ठेवतात ते। म्हणून मग मी काय करते, उलटसुलट असे त्यांना प्रश्न लिहून देते आणि टीचर म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे कसं बरोबर व्यवस्थित सगळ्यांचं चेक करते वर्ड टू वर्ड। त्याच्यामुळे सध्या सगळं एकदम स्मूथली सुरू आहे, म्हणजे एवढे स्टुडंट वाढले तरीसुद्धा असं गोंधळ होत नाही आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे। आणि एकदा एक्झाम झाली की मग नंतर 2-2 तासाची बॅच होईल, त्याच्यामुळे थोडासा रिलॅक्स फील होईल। आणि अजून एक माझा प्रॉब्लेम होत होता, 8:30पर्यंत टायमिंग होतं, त्याच्यामुळे व्हायचं काय की मुलांनासुद्धा मग घरी गेले की काही ताकद राहत नाही, कारण की मुलं ऑलरेडी सकाळी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत स्कूलमध्ये असतात आणि त्याच्यानंतर क्लासमध्ये येतात किंवा म्हणजे मॉर्निंगला जातात ते सकाळी लवकर येतात, त्यांना मग संध्याकाळी कुठे खेळायला जायचं असेल तर ते खेळायला मिळत नाही। म्हणून मग मी म्हटलं चल जी 6:30 वाजता मुलं येत होती त्यांची बॅच मी 5:30 ते 7:30 अशी केली आहे, जेणेकरून मग मला पण घरी जरा लवकर जाता येईल, कारण की आता सध्या खूपच उशीर होतं घरी जायला। तुम्ही बघू शकाल मी किती थकते शेवटी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि काही सजेशन्स असतील तर ते देखील सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।